सखी सावली काव्यांजली। काय चाललं लाडू, काय करतेस हे? एक मिनिट अक्काई, इथे इथे ये आधी। आता मी इथे थांब जरा। आज आपल्या घरात पूजा आहे की नाही? एवढे पाहुणे मंडळी येणार आहेत, बाहेरची माणसं येणार आहेत आणि तुला आणि तुझ्या संसाराला कोणाचीच दृष्ट लागू नये म्हणून मी आधीच दृष्ट काढून ठेवते। थांब जरा। माझ्या अक्काईला कोणाचीच दृष्ट लागू नये। थू 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 थू। वेडाबाई। झालं? हो अक्काई, मी ना देवाकडे प्रार्थना करणार आहे की तुझ्या संसाराची गोडी अशीच टिकून राहू दे आणि तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद असाच टिकून राहू दे। मग आज मी पण देवाकडे प्रार्थना करणार आहे की माझ्या लाडूबाईसाठी माझ्यासारखा चांगला जोडीदार पाठवून दे। बरं अक्काई, मला तुला विचारायचं होतं की ऐक ना, अगं चहा खरंच थंड होतोय, तो आधी सगळ्यांना नेऊन दे, आपण बोलू नंतर। जा लवकर प्लीज प्लीज। बरं ठीक आहे, येते हा। हा ये। छान आले नाही फोटो? काकू चहा। काय ग, तुला काल घरी बजावलं होतं ना इथे येऊन जास्त पुढे पुढे करायचं नाही म्हणून? विसरलीस की मुद्दाम करतेस? नाही काकू, मी मुद्दाम नाही करत आहे, मला अक्काईच म्हणाली होती। छान, अक्काईचं नाव पुढे केलं की फावलं तुझं। आणि तो ट्रे अशूट, हा ट्रे घे, हा चहा प्रीतमरावांना नेऊन दे आणि नंतर मधुराताईंना सुद्धा दे, म्हणजे तुझ्या होणाऱ्या सासूबाईंना दे आणि चांगला वाकून नमस्कार कर। हा चालेल। आणि काय सांगशील? आईने सांगितले सांगीन। शाबास, कशी कशी बावळट तू। हा चहा तू केलायस म्हणून द्यायला आलीस असं सांग। पण मी कुठे केलंय? अगं माझ्या आई, तरी सुद्धा सांग ग। बरं। आणि तू, तुला जर कोणी विचारलं तर सांगायचं आशूने चहा केला। अगं नीट पाडशील तो ट्रे। हो। हॅलो, हो बोलते। हो काका, बरं ठीक आहे, येते। अक्काईचं गिफ्ट तयार आहे, ते आणायला जायलाच हवं। अक्काई ते बघून खूप खुश होणार आहे। अक्काई, मी जरा बाहेर जाऊन येते, महत्वाचं काम आहे। झळलं मेलं, आता ही कुठे गेली उड्या मारत? अगं ए, तू अजून इथेच घुटमळतेस? अगं बाई, ती गोगल गाय पण तुझ्यापेक्षा जोरात चालत असेल, आज जा। हो जाते। कोण मिळालं की रमली त्यातच। दार का उघडत नाहीये? दार तर लॉक आहे, बाहेर पण कुठे दिसत नाही। जाऊ दे, सासूबाईंना चहा नेऊन देते। सासूबाई चहा घ्या। सासूबाई? तुम्हाला सासूबाई का म्हणतेस? आई म्हणाली ना आता, म्हणून। काय म्हणाली आई? काही नाही, म्हणजे तुम्ही ताईच्या मावस सासू आहात ना, तर आई आता म्हणाली ते मी लक्षात ठेवलं। नाही म्हणजे मला काय म्हणायचं होतं, पुरे पुरे,
मी काव्याची मावस सासूबाई आहे, ती मला मावशी म्हणते, तू पण मला मावशी म्हण, कळलं? हो. सासूबाई स्वभावाने कडक आहे. प्रीतमशी माझं लग्न झालं तर हिचा सासूरवास भोगावा लागणार आहे. पण ठीक आहे, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. करायचं थोडं सहन. काय काय हवंय अजून? प्रीतम प्रीतम कुठे आहेत? कशासाठी? त्यांना कॉफी द्यायची होती. दे मला, दे, मी देते. गेस्ट रूम मध्ये असेल तू. नाही, मी पाहिलं. दरवाजा बाहेरून बंद होता आणि बाहेरही कुठे दिसले नाहीत ते. सकाळी सकाळी कुठे गेला असेल तो? मी पाहते, तुझा. निमिष, मी मोठी आहे ना, हे चॉकलेट माझं आहे. नाही, मी अरे 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 किती भांडताय तुम्ही दोघं? हा, आज आपल्याकडे पूजा आहे ना? काय झालं बाबा, का भांडतायत हे? काय नाही ग, काल प्रीतमनी चॉकलेट्स आणली ना, हा, त्यात यांच्या आवडीचं एकच चॉकलेट. त्याच्यासाठी भांडतात हे दोघं. माझं चॉकलेट आहे, मी घेणार. थांबा थांबा मी थांबा, आता नाश्ता करूयात आधी. तुमची आई आणि अंजली मावशीकडे बघा, त्या भांडतात का कधी? दोघी बहिणी बहिणींमध्ये किती प्रेम आहे. लहानपणी सुद्धा कधी त्या भांडल्या नसतील, हो की नाही ग काव्या? हो तर, आम्ही कधीच भांडलो नाही बाबा, आणि इथून पुढे भांडणार सुद्धा नाही. काहीही असं होऊच शकत नाही. अगं खरंच बाळा, मी आणि तुमची लाडू मावशी आम्ही कधीच भांडलो नाही. आमचा खूप जीव आहे ना एकमेकींवर, म्हणून. म्हणजे थोडक्यात दोघीही समजूतदार आहे, एकमेकीचा सतत विचार करतात. कसं असतं ना बाळांनो, आपल्याला आयुष्यात खूप गोष्टी हव्या असतात आणि चॉकलेट तर सगळ्यांनाच हवं असतं. मग आपली आवडती गोष्ट आपल्याला मिळाली की काय होतं? छान वाटतं ना आपल्याला. तसंच आपल्याला आवडणारी गोष्ट जर समोरच्याला सुद्धा आवडत असेल आणि ती आपण त्याला दिली तर काय होईल? त्याला चांगलं वाटेल, त्याच्या फेसवर स्माइल पण येईल. अगदी बरोबर. मग आता हे जे चॉकलेट आहे ते दोघांनाही आवडलेलं आहे, ते जर तुम्ही अर्ध अर्ध वाटून खाल्लं तर दोघांनाही छान वाटेल आणि दोघांमध्ये प्रेम सुद्धा वाढेल, हो की नाही? मग आता चला पटपट ब्रेकफास्ट करा, नवीन कपडे घालायचे आणि आपल्याला पूजेसाठी रेडी व्हायचं. प्रीतम, प्रीतम, अरे प्रीतम, दार उघड. प्रीतम, प्रीतम, ऐकलंस का? दार उघड. प्रीतम, प्रीतम, अरे प्रीतम, दार उघड. प्रीतम, अरे ऐकायला येते की नाही? दार उघड. अरे अरे दार उघड, माझा जीव कासा विसरतोय. दार उघड. काका, खूपच छान दिसताय ते. परवा बघितलेले ना, त्यापेक्षा आणखी चमकतायत आज. मला आज हवे होते ना, म्हणून तयारच करून ठेवलेली. हे घ्या बिल. पैसे कसे देताय? कॅश की कार्ड? नाही, मी पैसे आणलेत, कॅशनेच करेन.
काय हो, काय झालं? नाही नाही काही नाही. हो, सारखे सारखे मोजून ते काय वाटणार आहेत का पैसे? अहो पैसे वाढले नाही आहेत, कमी आहेत म्हणून मोजते आम्ही परत. मी 24,000 रुपये पर्समध्ये ठेवले होते आणि हे फक्त 19,000 आहेत. बाकीचे 5,000 कुठे गेले नाही माहित. प्रीतम, प्रीतम, प्रीतम ऐकू येतं की नाही? काय झालं तर नसेल ना याला? अरे देवा, प्रीतम, अरे राजा उघडणार आहे दार. प्रीतम, ताई, ताई. काका मी तुम्हाला परवा 1,000 ऍडव्हान्स दिला होता ना. बरोबर. मग आता 19,000 देते, टोटल झाले 20,000 आणि बाकीचे 5,000 उद्या देऊ चालेल का? असं कसं चालेल बेटा? कानातले आजच हवेत ना. हो काका, आज ना माझ्या अक्काईची म्हणजे माझ्या ताईची अॅनिव्हर्सरी आहे आणि मला आजच तिला गिफ्ट द्यायचंय. नाही हो, ते 200 रुपयाचा प्रश्न असता तर ठीक होतं, पण 5,000 रुपये ही मोठी अमाऊंट आहे. सगळे पैसे दिल्याशिवाय अशी सोन्याची वस्तू नाही देता येणार. काका प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला नाही फसवणार. प्रश्न विश्वासाचा नाहीये ताई. तुम्ही पैसे घेऊन या, मी तुम्हाला वस्तू देतो. काव्या, ताई, काव्या, कुठे? काय झालं? काय झालं मावशी? अगं एवढी घाबरी घुबरी का झाली? अगं ताई, प्रीतम दार उघडत नाहीये. इतक्यांदा हाका मारल्या, दाट फोटवलं, फोन केला, पण काही उत्तरच मिळत नाहीये. मला खूप काळजी वाटते ग त्याची. त्याला काही झालं नसेल ना ग? आई मधुरा शांत हो. तू बघितलंस का स्वतः? हो, मी स्वतः जाऊन बघितलं आणि इतक्या हाका मारल्या, दाट ठवठवलं. ही होते, सांग. हो मीही केले होते, पण त्याने दारच उघडलं नाही. ताई अगं लॅबच्या चाव्या असतील तर दे ना, मला प्रीतमला बाहेर काढायचंय ग. चाव्या? अगं लॅचची की आत्ता सापडणं कठीण आहे ग, कारण कुठल्याच खोलीचं लॉक आम्ही कधी लावत नाही ग. गेस्ट रूमचं लॅच आधीच बिघडलं होतं. मी काव्याला बोलले पण होते दुरुस्त करून घे. बघितलं ना काव्या, वेळच्या वेळी कामं नाही केली की कसे प्रॉब्लेम होतात. हीच गोष्ट मला तुझी आवडत नाही. आई अहो, पूजेच्या तयारीच्या गडबडीत ते काम राहून गेलं माझ्याकडून. सॉरी. बस करा. ही वेळ आहे का हे सगळं बोलायची? अगं प्रीतम अडकलाय तिथे, त्याला बाहेर काढायचंय. विशू कुठे आहे? विशू अगं विशू सकाळीच बाजारात गेलाय फुलं आणायला. तेव्हा आता काय करायचं? काव्या, तूच प्रीतमला गेस्ट रूम मध्ये झोपायला सांगितलं होतंस ना, आणि तूच दार लावली असशील हो ना? नाही, मी दार नाही लावलं. अगं बाई, आत्ता आठवलं. काव्या तू पाठवलं होतंस ना अंजलीला त्याच्या रूम मध्ये चादर घेऊन? हो आता अंजली कशाला चादर घेऊन गेली? मावशी, मला प्रीतमने सांगितलं होतं त्याला आणखीन एक चादर हवी आहे म्हणून मग मी ती अंजली बरोबर पाठवली होती. हा म्हणजे तिनेच दार बंद केलं असणार. तिच्याशीच बोला. आशू अगं असं का बोलतेस? बघ, प्रीतम आतमध्ये झोपलाय म्हटल्यावर लाडू बाहेरून दार कशाला लावेल ना? पण आपण हे सगळे तर्कवितर्क करत बसण्यापेक्षा अंजलीला बोलवा ना इथे. अगं कुठे आहे तुझी बहीण? बोलव ना तिला. मावशी आहो, ती आत्ताच मला सांगून बाहेर गेली. तिचं काहीतरी काम होतं. पण 5,000 रुपये ही मोठी अमाऊंट आहे. सगळे पैसे दिल्याशिवाय अशी सोन्याची वस्तू नाही देता येणार. 5,000 रुपये एका दिवसात कसे जमवू?
घाबरू नको, मी बघते. प्रीतम, प्रीतम दार उघड बाळा. अरे मी मावशी आहे. प्रीतम, प्रीता ताई, ती मुलगी कुठे गेली? मी फोन ट्राय केला पण ती उचलत नाहीये. अतिशय बेजबाबदार मुलगी आहे. ताई काव्य कुठे ग? मावशी, मी सगळीकडे शोधलं पण चाव्या सापडतच नाहीयेत. अगं काय ग तू, हा? तुला तुझ्या घरच्या किल्ल्या सापडत नाहीत? तू ही अशी आणि तुझी बहीण ती तशी. नक्की केलं का ग तिने हे सगळं? मला वाटतं तिनं मुद्दाहून दार ओढून घेतला असेल. नाही नाही मावशी, अहो लाडू मुद्दाम का करेल? प्रीतम आतमध्ये आहे म्हणल्यावर ती बाहेरून दार लावणारच नाही. हे बघा मावशी, तुम्ही काळजी करू नका. आपण सुताराला किंवा चावी बनवणाऱ्याला बोलवूया, ते दार उघडून देतील. लाडू, अगं कुठे गेली होतीस तू? सगळे बघ ना, खूप काळजीत आहेत. प्रीतम दारच उघडत नाहीये. तू बाहेरून दार ओढून घेतलं होतंस का? हो काही, काल रात्री मीच दार ओढून घेतलं होतं. आई, तू ठीक आहेस ना? हा राजा, तू ठीक आहेस ना? तुला काही झालं नाही ना? अरे मी ठीक आहे. तुला काय झालंय? आणि तिला का मारलं? आणि तुम्ही सगळे इथं काय करताय? अरे मी किती हाका बांधल्या, दार वाजवलं, फोन केला, तुझ्याकडनं काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मला खूप काळजी वाटली रे. अगं दरवाजा आतून लॉक होत नव्हता म्हणून मी पुष्पांजलीला सांगितलं बाहेरून लॉक करून घे. आणि मी गोळ्या घेऊन झोपलो होतो. काल खूप हेक्टिक शेड्यूल होतं आणि हे पॉड्स कानात होते त्यामुळे ऐकू आलं नसेल. अरे पण माझी काय अवस्था झाली असेल याची कल्पना तरी करवते का रे तुला? प्रीतम, अरे तू दार उघडलंस म्हणून, नाहीतर अंजलीची काही खैर नव्हती. अरे पण तिची काय चूक आहे? काय चूक आहे? अरे तू आज झोपलेला असताना हिनं दार लावून घेतलं. नाही आई, अगं तिने नाही, मी आतून दार लॉक होत नव्हतं त्यामुळे मीच तिला सांगितलं की बाहेरून दार ओढून घे. आणि अरे पण दार हिच्यामुळेच लॉक झालं ना, आणि ही बाहेर निघून गेली कुणालाही काही न सांगता. हा बेजबाबदारपणा नाहीये का रे? अगं आई, पण मी खरंच सांगतोय. तू आता काही बोलू नकोस. मधुरा मावशी, तुम्हाला माझ्यामुळे त्रास झाला असेल, तुमच्या भावना दुखावल्या असतील. तर मी तुमची मनापासून माफी मागते. अंजली, माझा असा काहीच हेतू नव्हता. पुन्हा एकदा सॉरी. अंजली बघ. अंजली, अंजली आई, माझ्यामुळे उगाच तिला ओरडा बस. आणि तुझ्या आईच्या हातचा मारही खाल्ला बिचारीने. आई, तू एवढी का रागवलीस ग? कशाला मारलंस तिला?
म्हणजे सगळी चूक माझीच ना? तिची काही चूक नाही. अगं पण मी तुला सांगतो जे काय घडलं ते. तू आता मला काही समजायचा प्रयत्न करू नकोस. हे जे काय घडलंय ना, हे हिच्याच बेजबाबदारपणामुळे घडलंय. हिची चूक आहे. जाऊ देत प्रीतम. तू आता एक काम कर, तुझा लगेच आंघोळ कर आणि काहीतरी खा, नाही तर पुन्हा डोकं दुखायला लागेल तुझं. तू बाहेरून दार ओढून घेतलं होतंस का? हो काही, काल रात्री मीच दार ओढून घेतलं होतं. आज घरात जे काही घडलंय ना त्याला तूही तितकीच जबाबदार आहेस. मी? हो तू. तुला असं नाही वाटत अंजलीचं जरा जास्तच लाड केलेस तू? सतत लाडू 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 करून डोक्यावर बसून ठेवलेस तिला, पाठीशी घालतेस. बघते ना त्या लाडूने सगळ्यांचं तोंड कसं कडू केलंय ते. आई अगं असं का म्हणतेस? हे बघ, आत्ता जे काही झालं त्यात लाडूची काहीच चूक नाहीये. खरं तर मीच त्या खोलीचं वेळेवर लॅच दुरुस्त करून घेतलं असतं ना तर हा प्रकार घडलाच नसता. हे बघ, पुन्हा तीच चूक करतेस तू. त्या अंजलीला परत पाठीशी घालतेस तू. आणि मुळात तिला त्या रूम मध्ये चादर द्यायला का पाठवलंस तू? आशू होती ना घरात? आशू गेली असती तर हा गोळ झालाच नसता मुळी. आई तुला खरंच असं वाटतं की आपण जर आशूला पाठवलं असतं तर कुठला घोळ झाला नसता? हो, नसताच झाला काही घोळ. पाहिलंच ना, मधुराताई अंजलीला बेजबाबदार म्हणाल्या आणि अंजलीने तिच्या चुकीमुळे मारही खाल्लाय. आई अगं असं का म्हणतेस तू? लाडू किती जबाबदार आहे ते माहितीये मला. बिचारी किती त्रास होत असेल तिला. काव्या, आले आई. मी आले. सासूबाई काय म्हणतात बघून. अजून काय म्हणणार आहेत त्या? हे तुझ्या लाडूबाईने जे काही प्रताप करून ठेवलेत ना त्याबद्दल तुला सुनावणार, दुसरं काय. ही आगाऊ कार्टी एक एक उद्योग करून ठेवते आणि तुला सगळं ऐकून घ्यावं लागते. काव्या, आले आले. मी बघून येते. आई आई आत्ता जे काही घडलं ना त्यात अंजलीची काहीच चूक नव्हती. तिने फक्त बाहेरून दार. काव्या, मी होते तिथं. मी सगळं पाहिलंय आणि ऐकलंय पण. जाऊ दे ना, सोडून दे. जे झालं ते झालं. मी तुला वेगळ्याच कारणांनी बोलवलंय. बस. ही घे ही साडी. अंजलीसाठी घेतलीये. छान नटवून पूजेला घेऊन ये तिला. सुंदर दिसली पाहिजे, अगदी तुझ्यासारखी. आई खरंच तुम्ही ही साडी लाडूसाठी घेतली आहे? तीही तुमच्या आवडत्या रंगाची. पण आई हे एवढं सगळं लाडूसाठी? अगं हो. अगं एवढी आश्चर्याने काय बघतीये? मी तुझ्या बहिणीसाठी काही देऊ शकत नाही का? नाही आई, तसं नाही. उलट तुम्ही अधिकाराने देऊ शकता. तिच्या ताईच्या घरची पूजा आहे, मग ती छान दिसायला नको का? ही साडी नेसून जेव्हा नटून सजून पूजेसाठी येईल ना तेव्हाच माझा हेतू साध्य होईल. ₹5,000 पर्समध्येच ठेवले होते मी.
कुठे गेले असतील? मी पण ना आधीच बघून जायला हवं होतं, पण तसेही ते पैसे जाऊन जाऊन जाणार कुठे? काय गे, ही काय उचक पाचक चालली आणि मला न विचारता माझ्या बॅगला हात कसा लावलास तू? हा काकू, अगं मी ना अक्काईसाठी कानातले आणायला गेले होते, तेव्हा पर्समध्ये पाहिलं तर 5,000 रुपये कमी होते. माझ्या पैशांचं पाकिट तुझ्या बॅगेतच होतं ना, आणि नेमकी त्याची चेन खराब झाली होती. म्हटलं बॅगेत पडले वगैरे असतील म्हणून शोधायला आले. पडले नाहीयेत, मी घेतले ते पैसे. म्हणजे मला कळलं नाही आई, कसला आहे तू? अगं तुझ्यासारखंच तिचं आयुष्य पण सुखाचं व्हावं असं वाटत नाही का तुला? वाटणारच नाही. माझ्या तर सतत मनात तिच्या आयुष्याबद्दलच विचार चालू असतात. मग आता तिची काळजी सोडून दे, तिचं सगळं छान होणार आहे. मी तिच्यासाठी एक मुलगा बघितलाय. आज तो आणि त्याची आई दोघेही येणार. आई खरंच? तुम्ही लाडूसाठी मुलगा बघितलाय? कोण आहे तो? कुठला आहे? म्हणजे आपल्या इथलाच आहे की बाहेरचा आहे? दिसायला कसा आहे? काय करतो तो आपल्या लाडूला? अगं हो हो हो, किती प्रश्न विचारशील. नाही, मी तुझी उत्सुकता समजू शकते, पण मी आत्ता नाही सांगणार. योग्य वेळ आली की सांगेन. बरं आहे, तुम्ही निवडलाय म्हणजे तो तिच्यासाठी चांगलाच असणार. तू हो, तू कशासाठी घेतलेस? मला हवे होते म्हणून घेतले. बरं झालं आशू वेळेवर आलीस. ही तुझी बहीण बघ, तुला मी जे पैसे दिले ना त्याबद्दल जाब विचारते मला. नाही काकू, मी जाब विचारत नाहीये. अगं मला सांगून तरी घ्यायचे ना. मी अक्काईसाठी कानातले घेण्यासाठी पैसे जमवलेले होते ते. आयत्या वेळी माझी पंचायत झाली. आता मला कळत नाहीये ते पैसे कुठून आणू मी. अगं मग जरा जास्तीचे पैसे जवळ ठेवायचे. कधी कुणी अचानक आजारी पडलं, कुणी मरणाच्या दारात असेल तर कुठून आणणार आहेस पैसे? काकू, असं भरल्या घरी अभद्र का बोलतेस? मग काय करू? तू मला जाब विचारते, मी निमूटपणे ऐकून घेऊ? काकू अगं मी जाब विचारत नाहीये खरंच. मला काळजी वाटते की आता मी अक्काईसाठी कानातले कुठून आणणार. ए बाई, एवढं काही ऐकवायची गरज नाहीये. आम्ही मिंदे नाही हो तिथे कुणाचे. आणि काय हवंय ग तुला? पैसेच हवेत ना? आशू, बाई देऊन टाकीचे पैसे हिला परत. हिच्या अक्काईला कानातले घेता आले नाही म्हणून आपल्यालाच बोलेल. उगाच हात दाखवून अवलक्षण नको. अगं आई, कुठून आणू पैसे? अगं सगळे पैसे खर्च झाले. माझ्यासाठी शॉपिंग केलं ना. मुलाच्या आईला मी सांगितलंय, मुलगी नक्षत्रासारखी आहे, त्यामुळे ती तशीच दिसली पाहिजे. आणि हो, मागच्या वर्षी गौरी पूजेच्या वेळेला मी जो तुला हार दिला होता ना, तो अंजलीला घालायला दे. काय आहे, अशा कार्यांच्या वेळी स्थळं जुळवली जातात, लग्न जमतात. त्यांची होणारी भावी सून किती सुंदर दिसते, मोठ्या घरामध्ये कशी शोभून दिसते, हे कळू दे की त्यांना. आशू, अगं कष्टाने साठवलेले पैसे होते ते. हो ग बाई हो, तू एकटी कष्ट करते ना, आणि आम्ही काय बसून खातो? आम्ही काय तुझे आश्रित. आणि तू आम्हाला पोचते म्हटल्यावर तुझं ऐकावंच लागणार आहे. काकू असं नाही आहे ग. अंजली, अगं आपली आशू लग्नाची आहे. ती जर का आजच्या समारंभात नटून थटून सगळ्यांसमोर गेली तर लोकांच्या नजरेत भरेल की नाही? अगं मग त्यासाठी 5,000 खर्च केले तर काय बिघडलं? आणि तुझ्या अक्काईने लहानपणापासून किती केलं अगं तुझ्यासाठी. त्यासमोर 5,000 काहीच नाही ना. तेवढेही नाही सोडू शकत तू. चळलं मेलं, तुझ्याकडनं ना कसली अपेक्षा करण्यात काही अर्थच नाहीये.
मी एवढं बोलते तरी. आशू बाई जाऊ दे, तुझी काही खरेदी केली आहेस ना ती परत कर आणि हिचे पैसे देऊन टाकीला. उगाच उपकार नकोत आपल्याला कुणाचे. नाही नाही काकू, काकू राहू दे. तू आणलंयस ना तुला जे हवं होतं ते, मग राहू दे आता. मी दुसरी काहीतरी व्यवस्था करते. आई, तुम्ही खूप करताय तिच्यासाठी. तिच्यावर न रागावता तुम्ही तिला समजून घेतलं आणि आता ही साडी आणि दागिने सुद्धा देताय. अगं अगं अशा छोट्या छोट्या चुका होतात माणसांकडून. जसं मी तुला सांभाळून घेते तसंच तिला सांभाळून घेणारी सासू हवी का नको तुला? हो, मी तिच्यासाठी छान घर शोधलंय. शब्द दिला होता तसा तुला मी. लक्षात आहे ना? आई, तुम्ही आम्हा दोघींवर खूप माया करता. अगदी आईसारखंच वागता. अगं सासूनं कधी कधी आईसारखं आणि सुनेनं मुलीसारखं वागावं, म्हणजे त्यांच्या नात्यामध्ये आणखी गोडवा येतो. जा बरं, तिला छान नटवून आण, म्हणजे मुलाच्या आईला माझ्या निवडीबद्दल अभिमान वाटला पाहिजे. हो आई, आलेच. मावशी, तुम्ही? माझ्या बहिणीशी बोलायला आले. या ना. अक्काईच्या गिफ्टसाठी 5,000 रुपयांची व्यवस्था कशी करू? शक्य ते सगळे प्रयत्न करून झाले. काय करू आता? हा, घरी माझे लहानपणीचे छोटे कानातले आहेत, ते गहाण ठेवता येतील. लवकर घरी जाऊन पूजा सुरू व्हायच्या आधी परत यायला हवं. रिक्षा बघायला हवी. पुष्पांजली, सॉरी, खरंच सॉरी. माझ्यामुळे आईने तुमच्यावर हात उचलला. नाही हो, माझी चूक झाली. मी बाहेरून दार ओढून घेतला ना, मग तुमच्या आईना काळजी वाटणारच. खरंच तुम्ही ग्रेट आहात. तुमची काही चूक नसताना सुद्धा तुम्ही तिकडे आई समोर माफी मागितली. आत्ताही सगळं सावरून घेत आहे. एनिवे, आय एम रिअली सॉरी. चूक पूर्णपणे माझी आहे आणि माझी आई माझ्याबद्दल थोडी पॉझिटिव्ह आहे. तुम्ही प्लीज काही मनात ठेवू नका. तुम्ही कुठे चालला आहात का? मी तुम्हाला सोडू शकतो? नको, मी जाईन रिक्षा. असं काय करता? मलाही ऍक्च्युली एक काम आहे. आपण जाऊया एकत्र. जाता आता तेवढंच बोलायला वेळ मिळेल. एक सेकंड. हॅलो, हा बोल. नाही नाही, काल रात्री मी जे सांगितलंय ते कन्फर्म आहे. म्हणजे काय, तयारी सुरू करायलाच हवी. हा, मी आज बोलणार. काव्या वहिनीची बहीण आहे ना अंजली, वेड लावलंय तिने मला. वहिनीला ना जरा मस्काच लावणार, आमचं जरा जुळवून दे. ह्यांचं नक्की काय चाललंय? कसली बोलणी करतायत? काय कन्फर्म करतायत? मला काहीच कळत नाहीये. ताई, आत्ता काव्याशी तू जे काही बोलत होतीस ना ते मी ऐकलं. अंजलीला असं नटवून आणायला तू का सांगतेस हे मला कळलं नाही असं वाटतंय का ग तुला? ताई, तू ही जुळवाजुळव करायचा का प्रयत्न करतेस? मला अंजली सून म्हणून नाही पसंत. अरे देवा, म्हणजे माझी साडी वाया गेली म्हणायची. ताई प्लीज चेष्टा नको ना करूस. अगं तू हा का आटापिटा करतेस?
तुला काय वाटतं तिला असं नटवून आणलेलं बघितल्यावर मी तिला पसंत करीन का? अगं रूपाबरोबर गुण पण महत्वाचे असतात ना, आणि माझ्यासाठी तर ते खूप महत्वाचे आहे. अगं हिचे गुण हे बघ, सगळ्यात महत्वाचा गुण हा आहे की जी मुलगी मला माझ्या मुलापासून तोडणार नाही ह्याची मला खात्री पटेल ना, तीच माझी सून बनेल. आणि ही अंजली बघितलीस ना किती बेजबाबदार आहे, काय घोळ घातला तिने. अगं माझा जीव कासावीस झाला होता. आणि अशा मुलीला तू माझ्या गळ्यात बांधायचा प्रयत्न का करतेयस? ती मुलगी बेजबाबदार नाहीये, उलट समजूतदार आहे. तिची काही चूक नसताना तुझ्या हातचा मार खाल्ला तिने. उलटून काही बोलली नाही ग, तुला सॉरी म्हणाली. सॉरी म्हणण्यात काय एवढं? त्यात काय एवढं? मधुरा, तू तुझ्या सासूबाईंना कधी सॉरी म्हणालीस? त्यांचंही मन कधीतरी दुखावलं असेलच ना. हो, मी आज बोलणार आहे. चला निघायचं. नको, मी रिक्षाने जाते. अरे अगं अंजली, कुठे निघाली एवढ्या घाई? काका, मी त्यांना सांगत होतो की बाहेर कुठे जाणार असेल तर मी सोडतो, मलाही एक काम आहे. काय हे अंजली, सोडतोय ना तुला तो, मग जा त्याच्या बरोबर. अहो काका, पण मी खरंच जाईन. वेळेत जाशील, वेळेत परत येशील. एक्झॅक्टली. हा, काव्यालाही त्या पूजेच्या कामात मदत होईल. हा प्रीतम, तिला घेऊन जा आणि व्यवस्थित परत घेऊन ये. ओके, चल पुष्पांजली या. पुढे बसा ना, नाही तुम्ही ड्रायव्हर आहे असं वाटेल. मला काही प्रॉब्लेम नाही. नाही, नको नको, बसते. मधुरा, अगं कुठल्याही परिस्थितीत मनाचा तोल ढळू न देणं, मोठ्या माणसांचा मान राखून वागणं, याला समजूतदारपणा लागतो. आणि तो समजूतदारपणा अंजलीकडे आहे. तिच्यासारखी सून तुला मिळणार नाही. या एका प्रसंगावरनं तू तिची परीक्षा करतेस? नाही ग, एवढी वर्ष तिला जवळून बघते मी, आणि माणसं पारखण्यात माझ्याकडून कधीच चूक होत नाही. माझी काव्याची निवड योग्य ठरली. अंजलीच्या बाबतीतही तसंच घडेल. तिला सून करून घे, तुझ्या मुलाच्या आयुष्याचं सोनं होईल. बाय द वे पुष्पांजली, आपण निघालोय खरं, पण कुठे जायचंय तुम्ही सांगितलंच नाही मला. घरी जायचंय मला. हो, म्हणजे युटर्न घेऊ का? नाही म्हणजे घरूनच आलो ना आपण आता. सॉरी, वाईट होता ना जोक. मला माझ्या घरी जायचंय. ओके. वेट लावलंय तिने मला. वहिनीला ना जरा मस्काच लावणार, आमचं जरा जुळवून दे. काय झालं? म्हणजे काही टेन्शन आहे का? सकाळी सकाळी असं बाहेर निघाल्यावर मस्त वाटतं ना. काय झालं, तुम्ही अशाच गप्प बसणार आहात का? नाही म्हणजे मी नाहीतर गाणी लावतो.
गुरु प्रीतम. अरे हो यार, चल चल बघू यार, चल. प्रीतम प्रीतम सेल्फी प्लीज. या शुअर. थँक्यू सो मच. प्रीतम, तुम्ही तर न्यूज मध्ये सांगितलं होतं की निकिता तुमची गर्लफ्रेंड आहे, जस्ट फ्रेंड आहे. मग तुमची कोणी दुसरी गर्लफ्रेंड आहे का? तुम्ही हिच्यासाठी कारचं दारही उघडलं. ही कोणी स्पेशल आहे का? त्या माझ्या वहिनीच्या बहिणी आहेत. अच्छा, बरं. चलो बाय. बाय बाय. प्रीतम. प्रीतम. ठेवा तुमच्याकडेच. आई, तू माझ्यासाठी पहिल्यांदा हौशीने बनवून घेतलेला दागिना आहे हा. ही तुझी आठवण आहे, जी मी एवढी वर्ष जपून ठेवली होती. पण आता नाईलाजाने मला ते गहाण ठेवावे लागतायत. मला ना अक्काईसाठी कानातले घ्यायचे, म्हणून हे मोडावे लागतायत. तुला माहिती आहे नाही, अक्काईने मला लहानाचं मोठं केलंय आणि इतकी वर्ष तिनेच माझा सांभाळ केलाय. तू दिलेला दागिना जर मी तिच्यासाठी मोडला तर तू रागवणार नाही. उलट तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तुलाही आनंदच होईल नाही. नमस्कार गुरुजी. हो, सगळी तयारी झालीये. तुम्ही केव्हा येताय? बरं बरं. हो, या. हो. ताई, मी जरा जाऊन येते. मधुरा, अगं आत्ता कुठे निघालीस? काम आहे का? काय ग, मगाशी मी तुला बोलले म्हणून नाराज तर नाहीयेस ना? नाही ग ताई, तुझ्याकडे अंजलीची पत्रिका आहे ना? हो, आहे की. देशील? तुला कशाला पाहिजे? देणार की नाही? अगं हो, देते. म्हणजे मी बोललेलं सगळं मनावर घेतलेलं दिसतंय. नाही, असू दे. चांगलंय म्हणा. ते गुरुजी कधी येणार? हे काय, आता त्यांच्याशीच बोलत होते मी. आता ते लगेच येत. तू पण लवकर ये. हा, हो, पूजा सुरू व्हायच्या आतच येते. हा, जा. काय चाललंय यांचं नक्की? अंजलीची पत्रिका घेऊन कुठे गेले असते? प्रीतम आणि अंजलीचं लग्न जुळवायचा तर विचार नाही यांचा. नाही, हे मी कधीच घडू देणार नाही.
तुम्ही अजून इथेच? हो जरा थांबलो होतो. कशासाठी? उन्हात उभं राहिल्यावर कसं वाटतं ते बघण्यासाठी. काहीही. ऑफकोर्स तुमच्यासाठीच थांबलो होतो. पण कशासाठी? किती प्रश्न आहेत तुमच्याकडे. काय प्रश्नांचा खजिना आहे का? का कशासाठी? काका म्हणाले होते ना की गाडीने जा आणि गाडीने या म्हणून. अहो पण तुम्ही मगाशी म्हणाला होतात ना की तुमचं काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणून. असं म्हणाल होतं? हा हेच काम आहे. तुम्हाला ड्रॉप करायचं आणि परत घेऊन जायचं. पुष्पांजली. तुम्हाला किती वेळा सांगितलंय माझं नाव अंजली आहे. हा तेच ते. आणि माझ्यासाठी एवढी सेवा कशाला? सेवा नाही. आपल्याला दुसऱ्यांसाठी काही करणं शक्य असेल तर ते आपण करावं, हो की नाही? आणि तसंही तुम्ही माझ्यावर एक फेवर करायला गेला, सगळं उलटच होऊन बसलं. तुम्हाला इतका त्रास झाला, ओरडाही बसला. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. पण आता हा झालेला त्रास मी काही रिव्हर्स करू शकत नाही, पण ही जमेल तितकी तुम्हाला मदत करू शकतो. चला जायचं? नाही, माझं आणखी एक काम आहे. मी ऑटोने जाईन. प्लीज. आता जर तुम्ही नाही म्हणालात तर तुम्ही मला माफ केलं नाही असं मी समजा. बरं ठीक आहे, चला. चला. गुरुजी, तुम्ही जे सांगता ते कधीच चुकीचं ठरत नाही. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आजपर्यंत तुम्ही जे काही सांगितलं ना, अगदी सगळं तसंच घडलंय. आणि यापुढे पण सगळं नीट व्हावं म्हणून मी आले तुमच्याकडे. अहो, तुमच्या प्रीतमची पत्रिका बघितली मी. यंदा लग्नाचा योग आहे. एखाद्या समजूतदार, सुस्वरूप, गुणी मुलीशी त्याचा विवाह करून दिलात की सगळं उत्तम होईल. त्याबद्दलच तुमचं मार्गदर्शन हवं होतं. गुरुजी, ही पत्रिका जरा पाहता का? अंजली दिवेकर. पत्रिका उत्तम आहे. मुलगी गुणी आहे, स्वभाव चांगला आहे. ज्या घरात जाईल त्या घराचा भाग्योदय होईल. घरातली लक्ष्मी बनून जाईल. देवीसारखं नवऱ्याचं रक्षण करेल. तुमच्या मुलाची आणि हिची पत्रिका उत्तम जुळते. दोघांचा संसार चांगला होईल. दोघं एकमेकांना अनुरूप आहेत. ही मुलगी तुमच्या मुलाची, कुटुंबाची आणखी भरभराट करणार आहे. आणखी काही समजून घ्यायचंय तुम्हाला? गुरुजी, ही पत्रिका या पत्रिकेशी जुळते की नाही ते पाहाल का? मधुरा गुप्ते. अहो, ही तर तुमची पत्रिका आहे. तुम्ही चुकून माझ्याकडे दिली का? नाही नाही गुरुजी, माझी खरंच इच्छा आहे की तुम्ही या दोन्ही पत्रिका जुळतात की नाही पहा. बोलताय काय काम काढलं? काका, हे सोन्याचे कानातले आहेत. मला गहाण ठेवायचे. ह्याचे किती पैसे मिळू शकतात? काय होत आई, मला वाटलं तुम्ही स्कूटर घाण ठेवली आहे ती सोडवायला आलात की काय. आता हे कानातले घेऊन मी काय करू? काका बघा ना प्लीज, मला खरंच गरज आहे पैशांची. बरं ठीक आहे, तुमची मर्जी. म्हणजे होणाऱ्या सासूची सुनेची पत्रिका जुळते की नाही ते बघायचं आहे का? कशासाठी? गुरुजी, तुम्ही तर आमच्या घराला अगदी चांगल्या पद्धतीने ओळखता, म्हणूनच याची गरज आहे. नाही हो, हे शक्य नाही. असं नाही करता येणार. एवढी वर्ष मी लोकांची पत्रिका बघतोय, भविष्य सांगतोय, पण
हे काहीतरी विचित्र आहे. असं विचारणाऱ्या तुम्ही पहिल्याच आहात. गुरुजी, कदाचित कुणाला गरज भासली नसेल, पण मला ती गरज वाटते. काय होतं ना गुरुजी, की आपण फक्त मुलीची आणि मुलाची पत्रिका बघतो. ती जुळली की आपण त्यांचं लग्न लावून देतो. मग ती मुलगी सून बनून घरी येते. मग सासूशी जर तिचं पटलं नाही तर नवऱ्याला घेऊन वेगळी होते आणि मुलाला आईपासून तोडते. हे सगळं माझ्या बाबतीत होऊ नये. माझी सून माझ्याशी जुळवून घेणारी असावी, माझ्या मुलाला माझ्यापासून तोडणारी नसावी, ही एवढीच इच्छा आहे माझी. आणि म्हणूनच तुम्ही ही पत्रिका पहा. पण प्लीज गुरुजी, हिची आणि माझी पत्रिका जुळली तरच मी हिला सून करून घेऊ शकते. तुम्ही पहा ना आमचे किती गुण जुळतात ते. हो, सोन्याचेच आहे ते. एकदा खात्री करून घेतलेली बरी असते. त्याचे तुम्हाला 7,000 रुपये मिळतील. पुष्पांजली, तुम्ही इथे कशाला आलात? तुमची पर्स गाडीतच राहिली होती. मी म्हटलं काही काम असेल तर लागेल म्हणून घेऊन आलो. ताई, जरा इकडे सही करा. ताई, घाण ठेवलेले दागिने ठराविक मुदतीत सोडवले पाहिजेत. तुम्ही वेळेतच हे पैसे आणून परत घेऊन जा. हो. एक मिनिट. पुष्पांजली, आय एम सॉरी. हा तुमचा पर्सनल मॅटर आहे. मी असं विचारणं बरोबर नाहीये, पण तुम्ही माझ्या बहिणीच्या बहीण आहात आणि म्हणून मी हे काळजीने विचारतो. तुम्ही हे घाण का ठेवताय? मी दोन्ही पत्रिका बघितल्या, बारकाईने निरीक्षण केले. मला वाटतं तुम्हा दोघींचे गुण जुळत आहेत. ही मुलगी तुमच्याशी जुळवून घेईल. गुरुजी खरंच? हो. घरात सगळ्यांची मनं जपेल, सगळ्यांशी मिळून मिसळून वागेल. अहो, गुणी मुलगी आहे. सगळ्यांची मर्जी सांभाळेल, कोणालाही दुखावणार नाही. पण हो, तुम्हाला नाही समजणार. जाऊ द्या ना ते. आपण निघूया. मला प्लीज समजून सांगा. प्रीतम अहो, जेव्हा पैशांची गरज असेल ना, तेव्हा घरातला किंवा अंगावरचा एखादा दागिना, वस्तू गहाण ठेवायची आणि नंतर जमेल तशी ती सोडवून आणायची. ही आमच्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांसाठी नॉर्मल गोष्ट असते. आम्हाला दागिने अशा गरजेच्या वेळेस उपयोगी पडतात. हो, पण तुम्ही असं माझ्या समोर असं घाण ठेवताय, मला खूप ऑड वाटतंय. ऐका ना, इफ यू डोंट माइंड, तुम्हाला जर गरज असेल तर मी पैसे देऊ शकतो. नाही हो, मी तुमच्याकडून पैसे नाही घेऊ शकत. तुम्ही हे सगळं मनावर नका घेऊ. हे असं करावं लागतंच कधी कधी. आणि मी पैसे कमवेन आणि सोडवून आणेन कानातले. गुरुजी सांगताय ना काय झालंय? आणखी काय आहे तिच्या पत्रिकेत? ती सगळं छान सांभाळेल, मात्र तिचा स्वाभिमान जर कोणी दुखावला तर मात्र ते ती सहन करणार नाही. ती मुलगी स्वतःच्या स्वाभिमानासाठी अगदी घरही सोडून जाईल. आणि जर ती गेली तर त्या घराला घर पण राहणार नाही. घरात येणारी सून लक्ष्मीचं रूप असते. जर तिचा मान राखला गेला नाही, तिच्यावर अन्याय झाला तर तो कुटुंबासाठी शाप असू शकतो आणि त्याचे परिणाम सगळ्यांनाच भोगावे लागतील. हो ठीक आहे, पण जर
तुम्हाला माझ्याकडून पैसे घ्यायचे नाहीत ना, तर ऍटलिस्ट वहिनींकडून तुम्ही. नाही, नको नको. अक्काईकडून नाही मागू शकत मी पैसे. आणि प्लीज घरातल्या कोणालाही तुम्ही ह्याबद्दल काहीच सांगणार नाही आहात. वचन द्या मला. देताय ना वचन? हां, प्रॉमिस. नाही सांगणार कोणाला. चला आता, उशीर होत आहे. पूजा सुरू आहे. एवढंच ना गुरुजी, मला वाटलं काहीतरी मोठी अडचण आहे. अहो गुरुजी, अंजलीला आई वडील नाहीत, सख्खी भावंड नाहीत. ती राहते तिच्या काका काकूंकडे आणि त्या घरातही तिला किंमत नाहीये. या अख्ख्या जगात फक्त एकच व्यक्ती तिच्या जीवाभावाची आहे आणि ती म्हणजे तिची चुलत बहीण आमची काव्या. आणि आमची काव्या राहते माझ्या ताईच्या घरी. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं अंजली जरी घर सोडून गेली तरी अहो जाणार आहे कुठे? तिच्या बहिणीकडे, आमच्या काव्याकडे, म्हणजेच माझ्या बहिणीच्या घरी. अहो जिथं काव्याचंच काही चालत नाही तिथं हिचं. त्यात पुन्हा कमी शिकलेली, स्मार्ट नाही. तिची इच्छा असो या नसो, तिला आमच्याशी जुळवून घेऊन आमच्याच घरात राहावं लागणार आहे. आणखीन काही दोष नाहीयेत ना? बाकी सगळं जुळतंय ना? चालू तर मग. तरी तुम्ही शांतपणे एकदा विचार करा, मग निर्णय घ्या. नाही हो गुरुजी, माझा निर्णय झालाय. बर, हे घ्या. पूर्ण 25,000 रुपये. हे घ्या, तुम्हाला आवडले होते ना, मुद्दाम बाजूला काढून ठेवलेले. हे घ्या, एकदा चेक करून घ्या. अहो काका, तेवढा विश्वास आहे तुमच्यावर. चला ठीक आहे. एक मिनिट. पुष्पांजली, घरून फोन येतात ना, निघायला हवं. अरे वा, छान आहेत इयरिंग्स. हो ना? हो. आवडले ना? यासाठी तुम्ही ते लहान इयरिंग्स गहाण ठेवलेत? ओह, आय सी. म्हणून मला सांगितलं नाही तर. वहिनींना गिफ्ट देणार आहेत ना हे इयरिंग्स? तुम्हाला कसं कळलं? आज दादा आणि वहिनीची वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे. तुम्ही एवढी घाई करतात त्या अर्थी हे नक्कीच वहिनीसाठी असणार. असा एक अंदाज होताच. जस्ट गेस. तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे. इफ यू डोंट माइंड, एक विचारू? हो. तुमच्याकडे पैसे कमी होते तर एवढं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट का घेतलं? थोडं कमी पैशातही काहीतरी घेता आलं असतं. अक्काईच्या लग्नाच्या वेळी ना, तिला हे असे सेम कानातले आवडले होते. तिला असेच कानातले घ्यायची खूप इच्छा होती. पण त्यावेळी नेमकी मी आजारी पडले आणि तिने कानातले घेण्यासाठी साठवलेले पैसे सगळे माझ्या आजारपणात खर्च झाले. म्हणून तिला हे असे कानातले घेऊन द्यायचे अशी ना माझी खूप इच्छा होती. आणि आज इतक्या वर्षांनी ती इच्छा पूर्ण होते. मी तिला सरप्राईज देणार आहे असं सांगितलं होतं. तिच्या आनंदाचं मोल पैशात कसं करणार? मला ना असं वाटतंय की कधी एकदा अक्काईला भेटते, हे कानातले देते आणि तिचा हसरा चेहरा बघते. अरे तुझी आई, आई किती छान दिसताय तुम्ही. साडीचा रंग पण मस्तच दिसतोय आणि दागिने अगदी शोभून दिसतायत तुम्हाला. आणि माझी सून किती गोड दिसते. सुंदर, सोज्वळ
अगदी नक्षत्रासारखी. माझ्या घरची लक्ष्मी आहेस तू, अन्नपूर्ण आहेस तू माझी. अगं तुझ्यामुळेच माझं घर प्रसन्न आणि पवित्र आहे. विशू, इकडे ये. विशू, अरे तुझी बायको बघ किती सुंदर दिसते तू आणलेल्या साडीमध्ये. जरा बघ तिच्याकडे, कौतुक कर तिचं. विशू, अरे कसल्या विचारत आहेस? काय बोलते मी? कौतुक कर ना तिचं. छान दिसतेस. काव्य कुठे आणि माझी श्रेष्ठा कुठे? काही कंपॅरिझन तरी आहे का? ए, आणि तू तिने आणलेला कुर्ता का नाही घातलास? हा का घातलास? गुरुजी, हा घे, हा तुझ्यासाठी. तू उद्या हाच कुर्ता घालायचा. ओके. आणि तू? नाही, तू काय घालणार आहेस अजूनही मला सांगितलेलं नाही. ते सरप्राईज आहे. दाखव. सरप्राईज आहे ते. पण तू उद्या हा कुर्ता घातलास तर मला आवडेल. आपल्या दोघांचीच पूजा असं वाटतं. विशू, अरे काय विचारते मी? हा कुर्ता का घातलायस तू? कुर्ता अगं ऑफिस मधल्या कलिग्सनी दिला मला. ते म्हणाले पूजेला हाच कुर्ता घाल. आता मी जर नसता घातला तर त्यांना वाईट वाटलं असतं ना. नाही म्हणजे काव्य समजून घेऊ शकते, त्यांना कोण समजवणार. बरं, पण संध्याकाळी केक कापताना मात्र तिने आणलेला कुर्ता घाल. हं? मी हा कुर्ता आणलाय तुमच्यासाठी. उद्या तुम्ही हाच कुर्ता घालून पूजेला बसावं अशी इच्छा आहे माझी. देवी आई, आजची चंडी पूजा निर्विघ्नपणे पार पडू दे हीच मनोमन तुला प्रार्थना करते.